ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. एकदा एक विदेशातलं कपल भारतात फिरायला आलं. एका कारमधून फिरत होते आणि असंच फिरता फिरता त्यांना भूक लागली म्हणून ते आजूबाजूला बघायला लागले. तेवढ्यात त्यांना एका गावात एक छोटंसं घर दिसलं आणि त्या घराच्या बाहेर वेफर्सचे पॅकेट्स लावले होते. त्यांनी पटकन आपली गाडी बाजूला लावली आणि त्या घराजवळ बसलेल्या लेडीकडे 2 वेफर्सचे पॅकेट मागितले आणि तिला 2 कप चहा सुद्धा करायला सांगितलं. आणि पुन्हा येऊन गाडीत बसले. बराच वेळ झाला, चहा काही आली मग ती गाडीतून निघाली. त्या घराच्या बाहेर 2 चेअर लावल्या. त्या चेअरवर जाऊन बसली. तेवढ्यातच ती लेडी बाहेर आली. 2 चहा तिने चहा दिला त्यांना. थोडा वेळ विदेशी व्यक्तीने विचारलं, किती झाले यायचे? तेव्हा त्या लेडीने सांगितलं, दादा 20 रुपये झाले. ते म्हणाले, अरे मी तर 2 वेफर्सचे पॅकेट आणि 2 चहा घेतल्या, फक्त 20 रुपये झाले. तेव्हा ती म्हणाली, दादा हे वेफर्सच्या पॅकेटचे पैसे आहेत, चहाचे नाही. तेव्हा ते म्हणाले, असं कसं? तुम्ही चहाचे पैसे का नाही घेत? त्यावर ती लेडी काय म्हणाली माहितीये? हे दुकान आहे ना आमचं, तिथे आम्ही फक्त वेफर्सच विकतो, चहा विकत नाही. एवढी सरप्राईज झाले. ते म्हणाले, मग तुम्ही चहा दिलातच का? त्यावर ती लेडी म्हणाली, तुम्ही विदेशी आणि भारत बघायला आले आणि त्यात तुम्ही माझ्या अंगणात येऊन बसले म्हणजे तुम्ही आमचे गेस्ट झालात ना, अतिथी. आणि अतिथी देव म्हणतात. गेस्ट हे देवासारखे असतात आणि हीच आमची भारतीय संस्कृती. अतिथी अतिथी हा शब्दच कुठून आला? अतिथी तिथी म्हणजे टाइम बघून, अतिथी म्हणजे टाइम न बघून. पहिल्यांदा असंच होतं, कम्युनिकेशनचा वेग होता, त्यामुळे पाहुणे हे असेच यायचे न सांगता. आता वेल इन ऍडव्हान्स इन्फॉर्म करून येतात पाहुणे. गरज नाही सगळ्या गोष्टी पुस्तकात किंवा एज्युकेशन घेऊनच शिकल्या पाहिजे. काही गोष्टी एकमेकांचे बिहेवियर बघूनही शिकता येतात. संस्कृत फक्त आपल्या गाडीला एलचा लर्निंगचा बोर्ड असला पाहिजे. डोळे आणि कान उघडे ठेवले पाहिजे. आपोआप बऱ्याच गोष्टी शिकता येतात. अतिथी देवो भव.